अरे गर्लफ्रेंडला नाव पण असेल ना? स्वतः सांग तू. हा ठीक आहे ठीक आहे कृषा. अरे बापरे, काय तुला आवाज ऐकला नव्हता हिचा कधी? ऐकलेला. आवाज आवडतो तिला हिचा? हा. असं अनोईंग नाही वाटत? नाही नाही. अच्छा, कसे प्रेमात पडले तुम्ही दोघे? कॉलेजमध्ये भेटलो. कोणत्या कॉलेजमध्ये होता? अरे कांदिवली. छान. आणि कोणी कोणाला पाठवलं? मीच. कसं पाठवलं तिला आणि तू? म्हणजे असंच रोज बाहेर जायचो असंच. असंच. हां. कुठे केमिस्ट्री जायचं? लॅबमध्ये माझी पार्टनर होती तर केमिस्ट्री लॅबमध्ये पार्टनर होती, मग तुला वाटलं आयुष्याची पार्टनर पण हीच झाली पाहिजे असं? हा. अच्छा. आणि मग कसं पाठवलंस तू? काय नाही असंच रोज जायचं. केमिकल काही ग्रँड जेस्चर तिच्यासाठी तू केलंस? सर्वात रोमॅन्टिक गोष्ट तिच्यासाठी काय केलीस? काय म्हणतोय तू? एक्सपेरिमेंट केली? अग्रे हां कंटिन्यू. हां म्हणजे असं तर काय केलं नाहीये. काहीच नाही केलंस? नाही नाही. तिला दे एकदा माईक. हां, तुझं काय नाव होतं विसरलो मी. माईक जवळ. त्रिशा. त्रिशा. हां, तुझ्यासाठी त्याने सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली आतापर्यंत? 2 वर्ष डेट करताय ना तुम्ही? काहीतरी केलं असेल ना आतापर्यंत? हां सांग मामाला. ऐसे तो बहुत सारी चीजें हैं. तुला मराठी नाही कळत? कळते मला, मी मराठी आहे. कळते का? प्रयत्न करते ना. अच्छा त्रिशा, मग तू अच्छा येस, मग तुम्हाला काही कल्चर वाईज काही प्रॉब्लेम्स आलेत आतापर्यंत? नाही. नाही. आणि तू आता किती वर्षाची आहेस? 18. आणि तू किती वर्षाचा आहेस? 18. अच्छा, तुम्ही लोक 18 वर्षाचे आहात. अच्छा. आणि तुम्हाला काय वाटतं हे रिलेशनशिप कुठपर्यंत जाईल? कारण आम्ही सगळे ह्याच्यातून जाऊन आलोय आणि या वयात काय वाटतं माहिती? हाच आहे. लग्नाचे फोटोज इमॅजिन कराल तुम्ही. हा, वाटतं की जर 1 लाख रुपये आले ना तर मग 30,000चे घर खर्च निघतील, 20,000ची सेविंग, आणि मग तेव्हा बाबा पण मरतील, मग ते घर. हेच विचार असतात माहितीये. मग नंतर बाबा राहतात आणि मुलं मरतात.